नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सुसलाद या छोट्याशा गावी 24/4/1952 रोजी सरांचा जन्म झाला. लहानपणापासून अतिशय कष्टामध्ये खडतर आयुष्य जगत त्यांनी मिरजेकडे धाव घेतली. मराठी विषयातील MA पदवी प्राप्त केली. अर्थातच हा मार्गसुद्धा सोपा नव्हताच. मात्र कॉलेज जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत जयवंत कुलकर्णी यांच्याकडे हुबेहूब म्हणणारा विद्यार्थी म्हणून चांगले नाव कमावले होते. अखेरपर्यंत जयवंत कुलकर्णींना त्यांनी आपले गुरु मानले. दादा कोंडकेंचे सुद्धा ते चाहते होते. त्यांनी आयुष्याच्या प्रवासात भरपूर वाचन लिखाण सुरू ठेवले. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी साई प्रकाशनची स्थापना करून नवरत्न दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. त्यापूर्वी साई प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशनाला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत जवळपास 70 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. 2025ला नवरत्नाचा 25वा अंक निघाला. सरांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना कथा, कविता, वैचारिक लेखन आणि संगीत असे विविध छंद होते. त्यांची स्वतःची अशी 7 ते 8 पुस्तके लिहून प्रकाशित झालेली आहेत. अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी मला भेटलेली गाणी या कार्यक्रमातून वेगळी गायन कला सादर केली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या पत्नीची, मुलांची आणि त्यांच्या मुलाची साथ लाभलेली आहे. अशा या हरवणारी, सदैव आनंदी, यशस्वी कलाकार, यशस्वी लेखकांना अल्पशा आजाराने वयाच्या 75व्या वर्षी काही महिने राहिलेले असताना परमेश्वराचे बोलावणे आले आणि मिरजेतील साहित्यिक मंडळींना मोठा धक्का बसला आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी अचानक ते आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या जाण्याने गायन आणि लेखक मंडळींचा एक आधारस्तंभ निखळला आहे. लोकसंदेश न्यूज मीडिया परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.